प्रत्येक युवा सैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे युवा सेना मेळाव्यात प्रतिपादन। बाळासाहेब सवंगडांना सहकारी समजायचे, पण आता काही लोक त्यांना घरगडी समजत आहेत। मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता मी आजही जिवंत ठेवला आहे, उद्याही मी कार्यकर्ता राहणार आहे, असे सांगत प्रत्येक युवा सैनिक हा मुख्यमंत्री असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। ठाण्यातील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, चित्रकार शशिकांत धोत्रे यांना शिवगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाचवण्यासाठी धाडस करून पाऊल उचलल्याचे समर्थन केले। यापूर्वी सहकाऱ्यांना घरगडी समजले जायचे, आता मात्र पक्षाचा कोणीही मालक नाही आणि नोकरही नाही, सर्वजण कार्यकर्ते आहेत। शिवसेना पुढे न्यायची आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण याप्रमाणे काम करायचं असल्याचं देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं। घरावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ तरुणांवरती येणार नसून त्यांना नोकरीचं पत्र मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली। बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर शिवसेना शाखांचे जाळे तयार केले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्याला आरसा दाखवण्याची गरज असून एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिला आहे, अशी टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केली। खिचडी आणि कोरोना घोटाळ्यात काही लोक कारागृहात गेले आहेत आणि आता आणखीन लोक काही जाणार आहेत। त्यांना उशी आणि सतरंजीची गरज लागणार आहे। मुख्यमंत्र्यांना राज्यभरात कार्यक्रमांना जावे लागत असल्याने ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात। आधीचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते, म्हणून हेलिकॉप्टर प्रवासाची टीका होत नव्हती, असेही ते यावेळीच म्हणाले। मला काय मिळालं, मला कुठलं पद मिळालं, मला नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं, आमदार मी एकच सांगतो, याच्या मागे न जाता आपण काम करा। आपला शिवसेना पक्ष जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं, इथं कोणी छोटा नाही, मोठा नाही, मालक नाही, नोकर नाही, घरगडी नाही, इथे सवंगडी आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, सरकारने आपल्या शिबिरामध्ये जाहीर केलंय, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। माझं उदाहरण आपल्या समोर आहे। मी कधी कुठली पदाची मागणी केली नाही। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला जेव्हा शाखा प्रमुख बनवलं, सगळ्यात मोठी शाखा वाघेरी मध्ये अतिशय पक्की कॉन्क्रीटची स्लॅबची शाखा, पहिली शाखा वाघेरी मध्ये किसननगरला बनवली। आणि त्यावेळेस मला त्यांनी विचारलं, उपशाखा प्रमुख कोणाला बनवू, माझ्या खांद्यावर हात टाकून असं बाजूला घेऊन गेले। मला आठवतं ते चित्र दृश्य। मी म्हणालो, साहेब शाखा प्रमुख कोण ते मला शिकवू नको। मी म्हणालो, साहेब माझ्यापेक्षा सिनियर, त्यांचं नाव मी सांगितलं, त्यांचं नाव पण तुम्हाला मी सांगतो, विचार आता आपल्याकडे नाही, दत्तात्रय धोत्रे। मी म्हणालो त्यांना बोलूया। ठीक आहे असं केलं। मला सांग उपशाखा प्रमुख कोण। म्हणजे तेव्हाही मी सांगत होतो, माझ्यापेक्षा सिनियर माणूस आहे त्याला बनवा, परंतु दिघे साहेबांनी काय पाहिलं मला माहित नाही, मला शाखा प्रमुख बनवलं।